हे एव्हरीवन, तर आज मी स्टिचिंगचं काम करणार आहे आणि हा माझ्याकडे फॅब्रिक होता आधीच, तर त्याच्यापासूनच मी माझ्यासाठी एक लेहेंगा रेडी करणार आहे आज. आणि फॅब्रिक खूप छान होतं, तर चला तर बघूया हे कसं टर्न होतं. सो याची कटिंग मी सकाळीच केली होती, मेन फॅब्रिक आणि अस्तर, आणि दुपार झाली होती मला हे त्याचं स्टिचिंगसाठी. तर इथे मी आधी बीड्स काढून घेते, कारण स्टिचिंगमध्ये ते सुई तुटली जाते अटकून मध्येच, तर खूप प्रॉब्लेम येतो. सो जिथे आपल्याला स्टिचिंग करायचं आहे तिथे आपण बीड्स काढून घ्यायचे आहेत. आणि इथे मी आता माझा बॅक पार्ट स्टिच करत आहे. आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक हॅक सांगणार आहे. जर तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्हाला माहिती नसेल, तर टक्स जे मारतो आपण ते कधी दोन्ही फॅब्रिक एकत्र नाही येत. सो त्यासाठी मार्किंग करून मग मध्ये एक स्टिच मारायचा आहे. मग आपण जो नॉर्मल टक्स मारतो तसा आपल्याला मारायचा आहे, तर ते एकदम व्यवस्थित बसतं. नाहीतर जर कधी सिल्की फॅब्रिक्स असतात किंवा सॅटिनचं असतं, तर ते एकत्र नाही येत, तर मागे पुढे होतातच आणि छोटे छोटे बबल्स पण दिसतात. सो ही टेक्निक एक छान आहे त्याच्यासाठी की परफेक्शन येईल त्याच्यात टक्समध्ये. सो इथे माझे दोन्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालेले आहेत आणि त्यानंतर मी त्यांना जॉईन करणार आहे, शोल्डर्स जॉईन करणार आहे. तर हे सगळं मी करून झालेलं होतं आणि मला संध्याकाळ झाली. सो त्याची आता फिटिंगच राहिलेली होती. सो मी मार्किंग करून त्याला आता स्टिच करत आहे दोन्ही फिटिंगच्या साईड. सो ऑलमोस्ट माझं टॉपवरचं स्टिच झालेलं आहे आणि त्याचा फक्त हुक्स आणि हँड स्टिच फायनल फिनिशिंग बाकी आहे. सो मी ते करून रेडी करणार आहे त्याला. तर तुम्ही इथे पाहू शकता कंप्लीट तर झालेलं आहे, बट फायनल फिनिशिंग बाकी आहे. सो ते मी कंप्लीट करून रिटर्न येणार आहे. इथे माझा टॉप कंप्लीट झालेला आहे. स्कर्ट मी उद्या स्टिच करणार आहे, कारण यालाच पूर्ण दिवस लागलेला आहे मला स्टिच करायला, कटिंग करायला. सो मी तुम्हाला आता भेटणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो बाय.